वर्तमानपत्र सांगत होते, मोठमोठाले सगळे जाहिराती तुम्ही लावत होते, सगळ्या ठिकाणी विषय कोणताही असला तर मोदीची ब्रँडिंग सुरूच होती. हे सगळं केल्यानंतर माझा पहिला प्रश्न आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त गोमांस विकणाऱ्या जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्याकडून भाजपाने देणगी घेतली ते 25.5 मला वाटतं 2,500 कोटी रुपये. हे पेपरला आलं, हे टीव्हीवर आलं, याच्यावर बोलत नाही. अरे इकडे गोहत्या बंदी करताय, रामाचं नाव घेता, कृष्णाचं नाव घेता, मार्टिए लावता. अरे भडवीचे धर्माचे ठेकेदार तुम्ही आहात का? अरे जर तुम्ही ठेकेदार असाल तर मग हे सगळा गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून तुम्ही चंदा कसे घेतात? तुम्ही बाटलेले आहात. धर्माचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही कधी राम आणता, रामाचं मंदिर बनवता. अरे मंदिर अर्धवट होतं त्याच्यात तुम्ही राम नेऊन बसून दिला. 4 शंकराचार्य ओरडत होते, कोणाचं हे ऐकलं नाही. प्रत्येकाच्या घराच्या समोर पोलीसवाले लावून टाकले. आपला बाबाजी गेला पंतप्रधान तिकडे बसला, असं वाटत होता की हा सगळ्यात मोठा संत हाच आहे. लंबे लंबे टिळे लावले, लुंग्या चढवल्या, सगळे आपले गमचे टाकले, गेला, पूजा केली. शंकराचार्य सांगत होते अभि नवरा बायको लागते प्राण प्रतिष्ठेसाठी, बायको नव्हती, नवऱ्यानेच पूजा केली, नवऱ्यानंच राम बसवला. मी देवाची शपथ घेऊन सांगतो हा राम या भडव्यांना 4 मुंडे चित केल्याशिवाय राहणार नाही. आता राम जागा झाला आहे, तुमच्या हृदयात राम जागा झालाय. प्रत्येकाच्या हृदयात राम नांदतोय. प्रत्येकाच्या धर्मामध्ये जे जे अनुष्ठान आहे ते सगळे नांदायला लागलेत. समाज बोलायला लागला आहे. हा देश आपला आहे, देशाचे मालक आपण आहोत. उठा, संघर्षासाठी उभे व्हा. वेळेचे बंधन आहेत म्हणून मी थांबतो. आपले आदरणीय लोकनेते सुनील बाबू केदारही बोलणार आहेत. मला माहित आहे मगाशी बोलत असताना लोक सांगत होते ईडी येते, सीबीआय येते, सगळे येते, एक नोटीस देते, जेलमध्ये टाकून देते. आपल्या साहेबांना टाकलं होतं, अनिल बाबू टाकलं होतं. त्याला जर 14 महिने अनिल बाबूला माहिती आहे ना, सगळे काळे चट्टे पडले होते जेलमध्ये. अरे काय केलं तुम्ही जेलमध्ये टाकून? हे लोक नेते आहेत, चौकशी झाली पाहिजे, आरोप सिद्ध झाला पाहिजे. न्यायपालिकेवर सुद्धा संशय घेणारं वातावरण निर्माण झालंय. मित्रांनो याद राखा, तुम्ही ओरडलात, तुम्ही बोललात, आंदोलनं केलीत. अरे किती दिवस टाका, इतके दिवस जेलमध्ये टाकल्यानंतरही आले का भाजपामध्ये सुनील केदार? तुमच्या बापाचीही ताकद नाही. लोकनेते संपू शकत नाही. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर गप्प बसले, तुम्ही जर चुकले आणि उद्या जर कमी जास्त निर्णय झाला तर दुसरे सुनील केदार बनवायसाठी मित्रांनो समाजाला 40 वर्ष लागतात. 40 वर्ष, 40-45 वर्षामध्ये सहकार महर्षी आदरणीय बाबासाहेब केदारांचा सगळं छत्रछाया असताना सुद्धा ज्याच्या घरामध्ये एवढं मोठं वटवृक्ष होतं सहकाराचं, राजकारणाचं, त्याच्यातून नापून सलाखून निघालेलं हे नेतृत्व तुमच्या 2 दमडीच्या या पोलीसवाल्यांच्या भीतीनं बाजूला होऊन जाईल. अनिल बाबू देशमुखांना 14 महिने ठेवलं, जमानत झाली आणि मग पेपरला आलं. तुमच्या बाबतीत पुरावेच नाही. आता का नाही? ज्या लोकांनी जेलमध्ये टाकलं होतं त्यांना का नाही जेलमध्ये टाकलं? हे पोलीसवालीचे भडवीचे मी नेहमीच सांगतो. आम्ही रस्त्याने फिरतो, सुनील बाबू अजूनही सुरूच आहे, आमच्याच गाड्या तपासतात, दारू की पेटी आहे क्या? मी म्हटलं ते भट्टीवर जावं लागेल, आम्ही दारुडे नाही आहोत. मग तुम्हारी बॅग बताओ, सगळे बताओ. मला एकच भीती वाटायला लागली, सुनील बाबू तुम्हाला काहीतरी करावं लागेल, नाही तर हे भडवीचे आम्हाला कपडे उतरवून पण दाखवा, हे म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, भ्रष्टाचारानं बरबटलेला हा देश अंतिम श्वास घेतो आहे. लोकशाहीला मारक व्यवस्था निर्माण झाली आहे. मित्रांनो उठा, संघर्षासाठी. हा देश आपला आहे. जगाच्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा लोकशाहीला मानणारा हा देश आहे. म्हणून मित्रांनो बेरोजगारांची प्रचंड मोठी फौज या देशाचं भवितव्याची राखरांगोळी करून टाकेल. नियोजन शून्य व्यवस्था परवडणारी नाही आहे. आणि म्हणून वेळेचं भान ठेवून या ठिकाणी विराम. आणि म्हणून खऱ्या अर्थानं उमेदवार बोलतील, सुनील बाबू बोलेल, त्यांना वेळ भेटली पाहिजे. माझी जबाबदारी आहे की वेळेचं बंधन मी डोळ्यापुढे ठेवून एकच सांगतो, पुन्हा कधीतरी येईल, गल्ली गल्ली बोळात येईल. आणि मला एकच येण्याचं कारण आहे की मला खऱ्या अर्थानं चंद्रशेखर बावनकुळेचं खरं रूप आणि त्याचा बुरखा फाडायचा आहे. मी येणार आहे गल्लोगल्ली. तुम्ही या ना आमच्याकडे, टाका ना, आम्हालाही टाका, सीबीआय मध्ये पाठवा. हे ठाणे बंद करून टाका ना पोलीस स्टेशन. काय काम आहे यांचं? इकडे लावा ना सीबीआय, लावा इकडे, लावा ईडी, त्याचेच पोलीस स्टेशन फिरू द्या, तेच ठरवतील. भ्रष्टाचारानं बरबटलेल्या माणसांना मी सांगेल की जर चंद्रशेखर बावनकुळे भ्रष्टाचारावर बोलायचं असेल कधीतरी मैफिल भरो, कोणी येऊ नाही येऊ, मी मैदानात येईन, मला निमंत्रण देईन. याद राख, मी चर्चा करीन तुझ्याशी. तुला दाखवायचं असेल तर एकच भ्रष्टाचार सांगतो, शेतकऱ्याला जिथं जिथं शेतीमध्ये खांब मिळाले इलेक्ट्रिकचे, त्याच्या खाली त्याच्या बुडाला कॉन्क्रिटिंग लावायचं होतं, ते सगळं कॉन्क्रिटिंग चंद्रशेखर बावनकुळे त्याचे हिशोब द्यावे लागतील. हे सगळे खाऊन सपाचट केले, करोडो रुपयाच्या योजना
शेतात डुबवून टाकल्या, मातीत गड्डा केला ना मातीतच शेतकऱ्याचा खंबा उभा केला. याच्या पुढे अजून किती भ्रष्टाचार सांगावे. म्हणून विराम, मात्र जागे व्हा मित्रांनो. तुम्ही चुकलात तर 5 वर्ष पुन्हा ही चूक दुरुस्त होत नाही. 5 वर्षामध्ये 2 तरुणांच्या पिढ्या गारद होऊन जातात. आणि म्हणून बबलू बर्वे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात त्याच्याही मागे लावल्या त्या सगळे बदनामीचे कार्ड. अरे कोण कुठे, कोण कुठे, तुम्ही कोण होता सगळे बोलणारे. हो द्या कोर्टामध्ये, हो द्या पोलीसमध्ये, हो द्या त्याला, उद्या कमी जास्त झाला तर तो पाहिल. परंतु कोणाच्या तरी जीवनाशी खेळायचं. त्याची बायको बिचारी रश्मी बर्वे उमेदवार झाली होती, एक महिला होती, एक भगिनी होती, मागासलेल्या समाजाची होती, तिला उमेदवारी जाहीर केली होती. सुनील बाबूंनी शपथ घेतली होती, कुठल्याही किमतीत मी या महिलेला खासदार बनवल्याशिवाय राहणार नाही. आमचं सगळ्यांचं समर्थन होतं. प्रचार सुरू झाला होता, उमेदवारी फॉर्म भरला होता. काय टरकली भडव्याची, काय टरकली, एक नोटीस आणि अपात्र ठरवून टाकलं. सुनील बाबू काही छोटे मोठे खिलाटी नाहीये, हे याच्यातच चाललंय याचं जीवन. त्यांनी काय केलं, ते एबी फॉर्म मध्ये त्यांना ठाऊक होतं की काहीतरी पाल चुकते आहे. त्यांनी फटकन श्याम भाऊचं नाव बर्वेंचं टाकून ठेवलं. अबे बायकोच्या हाताने टरकली ना, आता तिचाच नवरा मी पुन्हा तुम्हाला उमेदवार देतो. निपटा किती बर्वेशी निपटतात ते. आणि म्हणून उद्या विजयाच्या नांदीसाठी मित्रांनो श्रम करावे लागतील, प्रचारक बनावं लागेल, घरादारात जावं लागेल. चुलीपासूनची क्रांती झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या वखापासून क्रांती झाली पाहिजे. बदलाचे साक्षीदार व्हा एवढी विनंती. पंजाला महाआघाडीला मतदान करा एवढी नम्र प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.